रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत नारळी पौर्णिमा कधी आहे, रक्षाबंधन आपण कधी साजरं करावं, त्याचबरोबर राहुकाळ कोणता, भद्रा आहेत की नाही, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्याचबरोबर राखी बांधत असताना कोणता मंत्र म्हणावा ते देखील आपण बघणार आहोत। तर सगळ्यात आधी बघा, नारळी पौर्णिमा ही शुक्रवारी 8 तारखेला 8 ऑगस्टला आलेली आहे। मात्र पौर्णिमा ही सुरू होत आहे 2:12 दुपारी 2:12 आणि समाप्त होत आहे शनिवारी दुपारी 1:24। त्यामुळे आपण रक्षाबंधन हे 9 तारखेला शनिवारी 9 ऑगस्टला शनिवारी साजरे करणार आहोत। तर बघा, आता तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही शुक्रवारी करावं, पण शुक्रवारी 2:12 पौर्णिमा लागणार आहे आणि आपण उदय तिथीनुसार सण पकडत असतो, तर त्यामुळे हे रक्षाबंधन जे आहे ते शनिवारी आलेलं आहे। पण तरीही शनिवारी जर तुम्हाला काही कारणास्तव जमत नसेल किंवा काही अडचण असेल तर तुम्ही शुक्रवारी 2:12 नंतर म्हणजे दुपारी नंतर तुम्ही राखी बांधू शकता। पण शक्यतो रक्षाबंधन हे तुम्ही शनिवारीच करायचं आहे। आता बघा, शनिवारी रक्षाबंधन करत असताना तुम्हाला यावेळेस भद्रांचा काळ नाही आहे, त्यामुळे तुम्हाला दिवसभर रक्षाबंधनासाठी मिळत आहे। आपण भद्रा काळामध्ये राखी बांधत नाही, पण बघा यावेळेस भद्रा काळच नाहीये, त्यामुळे पण राहुकाळ मात्र आलेला आहे बरं का। तर राहुकाळ कधी आहे, तर हा राहुकाळ आलेला आहे शनिवारी सकाळी 9 वाजतापासून ते 10:30 वाजेपर्यंत, म्हणजे 1.5 तासाचा। 9 ते 10:30, सकाळी 9 ते 10:30 हा वेळ सोडून शनिवारच्या पूर्ण दिवसभरात तुम्ही कधीही रक्षाबंधन हे साजरं करू शकता। आता ज्यांना भाऊ नाहीये त्यांनी काय करावं, तर बघा, रक्षाबंधन हे प्रत्येकाने साजरं करायचं असतं। तर तुम्ही बाळकृष्णाच्या हातावरती राखी बांधू शकता, त्याचबरोबर तुम्ही तुमच्या गुरूंना स्वामींच्या हातावर देखील राखी बांधू शकता। मी दरवर्षी बाळकृष्णालाच राखी बांधते, तर तुम्ही अशा पद्धतीने रक्षाबंधन साजरं करू शकता। आता बघा, रक्षाबंधन साजरं करत असताना आपल्याला एक भावाच्या हातावर जेव्हा तुम्ही राखी बांधणार आहात तेव्हा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा असतो। मंत्र असा आहे, एन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वामह बंधयामी रक्षे चलमाचल। हा मंत्र आहे, तो मी तुम्हाला स्क्रीनवर देईल। हा मंत्र तुम्हाला राखी बांधत म्हणायचा आहे। त्याचबरोबर बघा, आता शुक्रवारी म्हणजेच आपल्याला नारळी पौर्णिमेच्या दिवशी 8 ऑगस्टला सत्यनारायण पूजन, ज्या महिलांचं पौर्णिमेचं सत्यनारायण पूजन असतं त्यांनी शुक्रवारीच सत्यनारायण पूजन करायचं आहे, कारण आपण सत्यनारायण पूजन हे प्रदोष काळामध्ये करत असतो, त्यामुळे ते शनिवारी नाही तर आपल्याला शुक्रवारी करायचं आहे। तर शुक्रवारी 2:12 पौर्णिमा लागणार आहे, त्यामुळे आपल्याला शुक्रवारी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजन हे करायचं आहे। त्याचबरोबर बघा, अतिशय सुंदर असा योग जुळून आलेला आहे, तो म्हणजे की शुक्रवारी नारळी पौर्णिमा आहे आणि वरदलक्ष्मी व्रत सुद्धा या दिवशी आहे। आपल्याला माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवा करायला या दिवशी मिळणार आहे। त्याचबरोबर तुम्ही देवीला, माता लक्ष्मीला लवंगांचं अर्चन देखील करू शकता। माता लक्ष्मीच्या चरणांजवळ तुम्ही 9, 11, 21 अशा पद्धतीने लवंगा अर्चन करू शकता। तुम्ही बघा, माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र म्हणू शकता, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमो नमः। हा मंत्र म्हणत देखील तुम्ही लवंगांचं अर्चन करू शकता। त्याचबरोबर तुम्ही कुलदेवतेला लवंगांची माळ देखील अर्पण करू शकता। माता लक्ष्मीची अत्यंत आवडती गोष्ट म्हणजे लवंग। त्याचबरोबर शुद्ध गाईच्या तुपामध्ये तुम्ही 2 लवंगा आणि केशर देखील टाकून माता लक्ष्मीची सेवा करायची आहे। आपण सकाळीच वरदलक्ष्मी पूजन करणार आहोत, त्याचबरोबर सकाळी तुम्हाला जरजीवंतिकेचं पूजन देखील करायचं आहे आणि संध्याकाळी आपल्याला सत्यनारायण पूजन देखील करायचं आहे।
तर लवंगांचं अर्चन केलं, त्याचबरोबर किंवा लवंगांची तुम्ही माता लक्ष्मीला, लवंगांची तुम्ही कुलदेवतेला माळ घातली, तर त्याचं काय करायचं दुसऱ्या दिवशी? तर बघा, ज्या तुम्ही लवंगा माता लक्ष्मीला अर्पण केलेल्या असतील त्याच्यातली एक एक लवंग तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता. त्याचबरोबर बाकीच्या लवंग तुम्ही गोड पदार्थांमध्ये खाऊ शकता किंवा तशा सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आता बघा, नारळी पौर्णिमेची एक कथा मी तुम्हाला इथे सांगते आहे. इतिहासात एक प्रसिद्ध कथा आहे. सिकंदर नावाचा पराक्रमी राजा होता. या महत्वाकांक्षी राजाने आपल्या भारतावर स्वारी केली. झेलम नदीपर्यंतचा सर्व प्रदेश त्याने जिंकला. त्याला पुढे यायचे होते, पण पावसाळा असल्यामुळे झेलम नदी दुथडी भरून वाहत होती. नदीला उतार पडत नव्हता, पूर ओसरत नव्हता. सिकंदर स्वतः झेलम नदी पाहण्यासाठी पुढे आला. त्याच वेळी नदीच्या काठावर सावित्री नावाची स्त्री आपले रक्षण व्हावे म्हणून नदीची पूजा करत होती, नदीला राखी अर्पण करत होती. सिकंदराने ते पाहिले. मोठ्या कुतूहलाने त्याने सावित्रीला पूजा, राखी याबद्दल विचारले. सावित्रीने सिकंदराला या राखीचे महत्व सांगून तिने सिकंदराच्या हातात राखी बांधली. सिकंदर सावित्रीचा राखी भाऊ झाला. पुढे सिकंदराने पोरस राजावर स्वारी केली. पोरस राजाचा पराभव झाला. पोरस हा सावित्रीचा भाऊ आहे हे सिकंदराला समजले, तेव्हा त्याने पोरसला सोडून दिले. सिकंदराने पोरस राजाचे राज्यही परत दिले. अशा प्रकारे सिकंदर सावित्रीचा भाऊ झाल्याने सर्व कल्याण झाले, संकट टळले, सर्वांना आनंद झाला, अशी कथा. रोजच्या दगदगीत तेवढ्यात बहीण भावांमधून कुरबुर होत असते. तर हा एक सण आहे की जो सगळे रुसवे फुगवे विसरून एक आनंद साजरा करण्याचा, एक परत नातं जोडण्याचा आपण सण हा साजरा करत असतो. त्याचबरोबर बघा, एक दुसरी कथा देखील सांगितली जाते. गुजरातचा बादशहा बहादूर शहाने चित्तोडकर राज्यावर हल्ला केला. त्यावेळी चित्तोडचा कारभार राणी कुमावती पाहत होती. तिने त्याच्याशी धैर्याने युद्ध केले, पराक्रम गाजवला. पण बहादूर शहाच्या सैन्यबलामुळे चित्तोडची ताकद कमी पडली. पराभव समोर दिसू लागला. त्यावेळी राणी कुमावतीने बाबराला मुलगा हुमायूं याला राखी पाठवून आपले चित्तोडचे रक्षण करण्यास सांगितले आणि हुमायूने याला राखी पाठवून चित्तोडचे रक्षण करण्यास सांगितले आणि हुमायूने देखील राखीचा स्वीकार करून धर्म याचा मुळीच विचार न करता चित्तोडचे रक्षण केले. राखीचे सामर्थ्य हे असे. वैदिक काळापासून रक्षाबंधन किंवा रसमंगळ या संस्कारांची प्रथा रुजू आहे. जेव्हा श्रीकृष्णाच्या करंगळीतील सुदर्शन चक्राचा घाव लागला तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून बांधला. तेव्हापासून द्रौपदीच्या रक्षणाची जबाबदारी भगवान श्रीकृष्णावर आली. श्रीकृष्ण द्रौपदीला बहीण मानित. जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी तिची रक्षा केली. तेथे स्त्रियांना मान राखला जातो, तेथे देवता वास करतात. भाऊ बहिणीचे प्रेम हे अत्यंत पवित्र असते. बहिणीच्या मनात आई वडिलांबद्दल आदराची भावना असते, तसेच भावांबद्दल अपार प्रेम असते. आपल्या भावांचा प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून ती सतत प्रयत्न करत असते. भावाच्या कल्याणासाठी देवाजवळ प्रार्थना करते. या पौर्णिमेचे आणखी एक नाव आहे, ते म्हणजे पोवती पौर्णिमा. पोवती याचा अर्थ पवित्र असा आहे. पोवते घालण्यास विधीस पवित्रारोपण असे नाव आहे. या दिवशी सुताची पोवती देवास अर्पण करण्याची व स्वतःच्या गळ्यात किंवा बोटावर घालण्याची पद्धत आहे. या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात. पण कोळी लोकांचा हा मोठा सण. या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा पण म्हणतात. कोळी लोकांचा हा मोठा सण. या दिवशी समुद्राची पूजा करतात. या दिवसापासून समुद्र शांत व्हावा, बोटी जहाजे चालू व्हावेत यासाठी लोक जलदेवतेची पूजा करतात. काही लोक समुद्रात नारळ अर्पण करतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवतेसाठी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करतात. वरुण ही पर्जन्याची देवता. या पौर्णिमेच्या आधी 2 महिने भरपूर पाऊस पडत असतो. समुद्रावर वादळी वारे वाहतात. समुद्र खवळलेला असतो. त्याचे ते स्वरूप भयंकर असते. त्या स्थितीत समुद्रात संचार करणे अशक्य असते. श्रावणी पौर्णिमेपासून समुद्र हा शांत होतो. त्यामुळे आपण बघा, सत्यनारायण पूजन देखील पौर्णिमेलाच करत असतो. त्यामध्ये आपण 3 सुपारीचा सत्यनारायण, जो की आपण बाळकृष्णाची मूर्ती ठेवत असतो, त्याचबरोबर 3 सुपाऱ्या म्हणजे एक कुलदेवतेची, एक वरुण देवतेची आणि एक गणपती बाप्पाची, अशी आपण पूजा देखील करत असतो. तर तुम्ही आवर्जून 8 तारखेला सत्यनारायण पूजन नक्की करा. ज्या महिलांनी आजपर्यंत सत्यनारायण पूजन केलं नाही त्यांनी देखील 8 ऑगस्टला सत्यनारायण पूजन करू शकता. 3 सुपारींचा सत्यनारायण कसा करावा याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर रक्षाबंधन हे 9 ऑगस्टला तुम्हाला साजरं करायचे आहे. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय गजानन. जय गजानन.